न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्तानं ठाणे महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या शुभ हस्ते ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत पार पडला। ठाणे महानगरपालिकेचे सुरक्षा दल, अग्निशामक दल आणि TDRF यांच्या जवानांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली। या ध्वजारोहण सोहळ्यास उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा मिनल संखे, उतळसर प्रभाग समिती अध्यक्ष नारायण पवार, लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अध्यक्षा निर्मला कनसे, वर्तकनगर प्रभाग समिती अध्यक्षा जयश्री डेव्हिड, स्थानिक नगरसेवक राजेश मोरे, काजल गुनिजन, भाजपा गटनेते मुकेश मोकाशी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी आणि ठाणे महापालिकेचे कर्मचारी, गुणवंत कामगारांचे कुटुंबीय आणि नागरिक उपस्थित होते। त्यानंतर ठाणे शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या 10 प्रातिनिधिक सफाई कर्मचाऱ्यांचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल गुणवंत कामगार पुरस्कार देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आलाय। यात प्रवीण बनोटे, दीपक कोंडुळे, लागून नाडार, तर अशोक पाटील, दीपाली खाजेकर, शालूबाई धोत्रे, आत्माराम पाटील, सोनल पाटील, अनिल कदम, माधुरी धनावडे, सुनीता दुधाम तर सन्मान करण्यात आलाय। या प्रसंगी उपायुक्त मधुकर बोडके, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे उपस्थित होते। या प्रसंगी महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांनी नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। सर्वात अगोदर ठाणे नगरीचे सर्व सुज्ञ नागरिकांना आपले स्वातंत्र्य दिनाची मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा, अभिनंदन। स्वातंत्र्य दिवस आपल्याला प्रेरणादायी दिवस आहे आणि या दिवशी आपल्याला हा समजते की हा जे स्वातंत्र्य आपल्याला प्राप्त झालेली आहे ती किती कष्टाने, किती मोठी मेहनतने प्राप्त झालेली आहे। आणि देश सेवा करताना, सिटीची सेवा करताना जे ठाणे महानगरपालिकाचे सगळे अधिकारी कर्मचारी आहेत ते आज संकल्प घेत आहेत की ठाणे नगरीला स्वच्छ, सुंदर, राहणे योग्य, इथले जे नागरिक आहेत त्यांना समाधान भेटेल या पद्धतीची कार्यशैली त्याचा अवलंब करून पुढे जाण्याचा आज आम्ही संकल्प घेत आहोत। सर्वांना नमस्कार। सर्वप्रथम 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या माझ्याकडून सर्व ठाणेकरांना खूप खूप शुभेच्छा। हा स्वातंत्र्य दिन आपल्याला सर्वांना प्रेरणादायी आहेच, पण सर्वांनी, मला वाटतं ठाणेकरांनी, पूर्ण महाराष्ट्राने हा संकल्प करूया की ज्या स्वातंत्र्यवीरांनी या भारत देशासाठी जे बलिदान दिलं आहे त्याचप्रमाणे आपणही थोडंफार ह्या महाराष्ट्रासाठी देणं देतो आणि त्याचप्रमाणे या देशासाठी जे काही करता येईल ते आपण करूया असा संकल्प मी आज इथे बोलू इच्छिते। एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज, कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी। TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक। देशभरात 15 ऑगस्ट रोजी भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात, देशभक्तीच्या वातावरणात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला। स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे युवा नेते प्रबोध वसंतराव डावखरे यांनी यंदाही सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांचं आयोजन केले। ध्वजारोहणासोबतच बालाश्रमातील चिमुकल्यांना मदतीचा हात, फळ वाटप, छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन आणि वृक्षारोपण अशा उपक्रमांद्वारे त्यांनी स्वातंत्र्य दिन साजरा केलाय। ठाण्यातील येऊर विभागातील स्वामी विवेकानंद बालाश्रमात स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते। आश्रमातील चिमुकल्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी सर्वांनी राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली। परिसरात देशभक्तीचं वातावरण निर्माण झाले होते। ध्वजारोहणानंतर प्रबोध वसंतराव डावखरे यांनी आश्रमातील मुलांशी संवाद साधत त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत।
देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून नव्या पिढीने देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देण्याचं आवाहन करण्यात आलंय. यावेळी आश्रमातील चिमुकल्यांना फळांचं वाटप करण्यात आले. मोठ्या संख्येने मुले या कार्यक्रमात सहभागी झाली होती. केवळ एका दिवसापुरता कार्यक्रम न ठेवता सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यंदाही आश्रमाला मदतीचा हात देण्यात आलाय. त्यामुळे आश्रमातील मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. यावेळी आश्रमाच्या प्रमुख स्वाती कसबेकर उपस्थित होत्या. यानंतर प्रबोध वसंतराव डावखरे यांनी ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरातील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि स्वराज्याच्या विचारांना अभिवादन करत त्यांच्या कार्याचं स्मरण करण्यात आलंय. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांनाही महत्त्व देण्यात आलंय. त्याचाच एक भाग म्हणून कोपरी विभागातील नायट्रोजिम परिसरात वृक्षारोपण करण्यात आलंय. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत उपस्थितांनी वृक्षारोपणात सहभाग घेतलाय. वाढते प्रदूषण आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अधिकाधिक वृक्ष लागवड करण्याची गरज असल्याचं यावेळी अधोरेखित करण्यात आलंय. स्वातंत्र्य दिन हा केवळ ध्वजारोहण आणि औपचारिक कार्यक्रमांपुरता मर्यादित न ठेवता समाजातील गरजू घटकांना मदत, पर्यावरण संवर्धन आणि महापुरुषांच्या विचारांना अभिवादन अशा विविध माध्यमातून साजरा करण्यात आलाय. प्रबोध वसंतराव डावखरे यांच्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आलाय. स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या विविध उपक्रमांमुळे नागरिकांमध्येही सकारात्मक वातावरण निर्माण झाले. विशेषतः बालाश्रमातील चिमुकल्यांसोबत स्वातंत्र्य दिन साजरा करून त्यांना आनंदाचा क्षण देणे, तसेच आश्रमाला मदतीचा हात देणे आणि वृक्षारोपणासारखा पर्यावरणपूरक उपक्रम राबवणे याबद्दल प्रबोध वसंतराव डावखरे यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आपल्या ठाणेकरांना सुद्धा आणि आपल्या सगळ्या भारतीयांना माझ्यातर्फून आणि राष्ट्रवादी पक्षातर्फून स्वातंत्र्य दिनाचे हार्दिक शुभेच्छा. आजच्या दिवशी आम्ही आजचा दिवस सुरुवात केला लहान चिमुकल्या ठाण्यातल्या आपल्या बाल आश्रमच्या मुलांबरोबर. त्यांच्याबरोबर पहिले आज आपण झेंडावंदन केलं आहे. त्याच्यानंतर आपण आज इकडे महाराजांच्या बघा स्वातंत्र्याचा संग्राम मला तरी वाटतं 1947च्या आधीपासून सुरू झालेलं. महाराजांच्या मुळे आज आम्हाला सगळ्यांनाही स्वातंत्र्य भेटलेलं आहे. महाराजांचे उपकार आपल्या सगळ्यांवरती आहेत. शिवाजी महाराज नुसतं महाराष्ट्रासाठी नाही केवळ नव्हते पण पूर्ण भारतासाठी होते. तर त्यांच्याशिवाय आजचा दिवस मला अधुरा वाटतो. त्यामुळे आज मी त्यांच्यासाठी त्यांच्याकडे आलेलो. त्यांच्या पुतळ्यांना हार घालून माझ्यातर्फून आणि माझे समस्त बंदी आणि भगिनीच्या तर्फून एक विनम्र त्यांच्यातर्फे माझ्याकडून एक सॅल्युटेशन्स बोला किंवा एक नमस्कार बोला किंवा एक आदर भावना आणण्यासाठी आलेलो. आणि याच्यानंतर आम्ही वृक्षारोपणचा कार्यक्रम ठेवलेला आहे, ज्याच्यामध्ये आम्ही 100 तुळशीचे झाड आणि पीपलचे झाड लावणार आहोत. कारण की पर्यावरण म्हणजे एन्व्हायरमेंट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. हिंद वंदे मातरम. एसटीने नियमित प्रवास करता मग ही महत्वाची माहिती तुमच्यासाठीच. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एनसीएमसी स्मार्ट कार्ड योजना सुरू केली. पात्र प्रवाशांसाठी हे कार्ड आवश्यक असल्याने अनेक नागरिकांना ते काढण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतोय. पण आता काळजी करण्याची गरज नाही. ठाण्यातील खोपट एसटी डेपो पासून अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरावर एनसीएमसी स्मार्ट कार्ड सेवा केंद्र सुरू करण्यात आलंय. येथे तुमच्या स्मार्ट कार्डची नोंदणी आणि प्रक्रिया जलद व सोप्या पद्धतीने केली जाते. या कार्डद्वारे महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग प्रवाशांना शासनाच्या नियमानुसार तिकीट सवलतीचा लाभ मिळतो. ठाण्यातील खोपट येथील गाळा क्रमांक 6 बेसमेंट गोल्डन हेवन सोसायटी ठाणे जनता सहकारी बँकेजवळ हे केंद्र सुरू करण्यात आलंय. कार्ड काढण्यासाठी फक्त 2च गोष्टी आवश्यक आहे, तुमचे आधार कार्ड आणि सक्रिय मोबाईल क्रमांक. आजच भेट द्या, तुमचे एनसीएमसी स्मार्ट कार्ड बनवा आणि एसटी प्रवास अधिक सोयीस्कर, जलद आणि सवलतीचा करा. एनसीएमसी स्मार्ट कार्ड, स्मार्ट प्रवासाची नवी ओळख. नमस्कार, मी प्रवीण राक्षे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना तिकिटामध्ये सवलतीसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड योजना सुरू केलेली आहे. या कार्डमार्फत महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग यांना या कार्डाद्वारे सवलतीचा लाभ मिळणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी
NCMC सुविधा योजनेचा लाभ घ्यावा ही विनंती. आमचे केंद्र गाळा नंबर 6 बेसमेंट गोल्डन हेवन सोसायटी ठाणे जनता सहकारी बँक जवळ खोपट ठाणे येथे आहे. तरी नागरिकांनी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत आमच्या केंद्राला भेट द्यावी व लाभ घ्यावा ही नम्र विनंती. धन्यवाद. श्रावण महिना सुरू होता सण उत्सवांची लगबग वाढली असून गणेशोत्सवाच्या तयारीलाही सुरुवात झाली. गणरायाच्या स्वागतासाठी आकर्षक सजावट करण्याकडे गणेश भक्तांचा कल असतो. यंदाच्या गणेशोत्सवासाठी ठाण्यातील नौपाडा घंटाळी मंदिर परिसरात सत्यम कलेक्शन समोर महादेव डेकोरेशन गणपती मकर येथे विविध आकर्षक आणि इको फ्रेंडली मकर उपलब्ध करून देण्यात आले. महादेव डेकोरेशनचे प्रमुख गिरीश पमनानी गेल्या 4 वर्षांपासून मकरांच्या व्यवसायात कार्यरत आहे. यंदा त्यांच्या दुकानात शिवलिंग, बालाजी, विठ्ठल, श्री स्वामी समर्थ, जाणता राजा, महाल, आई तुळजाभवानी तसेच आर्टिफिशियल फुलांच्या आकर्षक सजावटीसह विविध प्रकारचे मकर उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे ग्राहकांसाठी 100हून अधिक मकरांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले. 1.5 फुटांपासून मकरांची उपलब्धता असून 750 रुपयांपासून ते 30,000 रुपयांपेक्षा अधिक किमतीचे मकर येथे उपलब्ध आहेत. पर्यावरणपूरक अर्थात इको फ्रेंडली मकरांना यंदा विशेष प्राधान्य देण्यात आले. विविध आकार, संकल्पना आणि डिझाईनमधील मकरांमुळे गणेश भक्तांना आपल्या आवडीनुसार मकर निवडता येणार आहे. लहान मुलांना आकर्षित करणाऱ्या मकरांवरही यंदा विशेष भर देण्यात आलाय. याबाबत महादेव डेकोरेशनचे सर्वेसर्वा गिरीश पमनानी यांनी सांगितले की लहान मुलांसाठी आकर्षक आणि इको फ्रेंडली मकर उपलब्ध आहेत. यामध्ये हलते फुलपाखरू, मोर यांसारख्या आकर्षक संकल्पनांसह रनिंग वॉटरफॉल देखील उपलब्ध करून देण्यात आलाय. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गणपतीसाठी आकर्षक सजावट करू इच्छिणाऱ्या गणेश भक्तांसाठी विविध पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे ठाणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने महादेव डेकोरेशनला भेट देऊन आपल्या पसंतीचे मकर निवडावे असं आवाहन गिरीश पमनानी यांनी केले आहे. आपल्याकडे कम्प्लीट इको फ्रेंडली आहे. त्याच्याकडे ते लाकड, रबर आणि फोम शीट कम्प्लीट ते इको फ्रेंडली मकर आहे. आणि लहान मुलांसाठी 2-3 वेगळे मॉडेल पण आहे. बटरफ्लाय, मूव्हिंग बटरफ्लाय पण आहे. आणि ते लहान ते पिकॉक वगैरे त्यांचे पण आम्ही ठेवलेले आहे तिकडे मकर. आणि 750 पासून आपण चालू आहे. 25,000 पर्यंत मकर इकडे सगळे व्हरायटी आहे. आणि स्वामीमध्ये पण आमच्याकडे 5 व्हरायटी आहे. विठ्ठलमध्ये पण व्हरायटी आहे. सगळ्या व्हरायटी आहे. स्वामीमध्ये पण आहे आणि विठ्ठलाकडे पण आहे, श्री पण आहे, गणपती पण आहे. आणि जनता राजा पण एक मॉडेल आहे, नवीन आलाय, तो पण आम्ही ठेवला आहे. त्यात झुला मॉडेल आहे, रनिंग झुला पण आहे. आणि आर्टिफिशियल फ्लावरमध्ये पण भरपूर व्हरायटी आहे, ते पण आम्ही ठेवलं आहे. आणि रनिंग वॉटरफॉलची व्हरायटी पण आहे, शिवलिंगच्या व्हरायटी पण आहे, महादेव शिवलिंगच्या पण आहे, ते रनिंग वॉटरफॉल पण आम्ही ठेवलं आहे. आणि बालाजी मॉडेल एक नवीन आला आहे, तो पण वॉटरफॉलचा आहे. ते पण 4 मोठा मॉडेल आहे, 4 फीटचा मॉडेल आहे, ते पण आपण ठेवलं आहे. ठाणेकरांना काय आव्हान करायचं म्हणजे एकदा आमच्याकडे 100+ व्हरायटी आहे. आमचं स्टोर सत्यम कलेक्शन घंटाळी रोडच्या समोर आहे. तर एकदा येऊन तुम्ही विजिट करू शकता आणि व्हरायटी बघू शकता. हम लोग इधर 4 साल से कर रहे हैं. हमारे पास अलग अलग वेराइटीज में डेकोरेशन है. फोम के है, लकड़े के है, आर्टिफिशियल फ्लावर्स में है, छोटे बच्चों को अट्रैक्ट हो ऐसे है, बाल गणेश के लिए भी बहुत सारी वेराइटीज है. और हमारा ये शॉप सत्यम कलेक्शन के ऑपोजिट में घंटाली रोड विष्णु नगर में है. और हम यहाँ पे बहुत सारे वेराइटीज रख रहे हैं. 100+ वेराइटीज है हमारे पास. हम लोग 3 फुट तक का मकर रखते हैं, 1 फुट से लेके 3 फुट तक का. हमारे यहाँ स्टार्टिंग 750 से हो जाता है. 750 से लेके 15,000 तक का मकर है हमारे पास. थँक्यू. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.